हरे विठ्ठला 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 बोला बोला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड हे शेवट तो भला माझा बहु गोड झाला बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला अलोनिकाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा अलोनिकाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा अलोनिकाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाई अलोनिकाचे माहेरा भेटी रखुमाई रखुमाईच्या भेटी रखुमाई शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला 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 यदक्षरं मनाख्ययमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगा ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मरा सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय आपल्या परमार्थाची फलश्रुती सांगतात। कशा करता परमार्थ करायचा, संसार का करायचा नाही। तुकोबाराया सोडिला संसार, संसार सोडला, काय केलं तुकोबारायानं, काय केलं, कशा करता केलं। नेहमी आपण कार्य करत असताना, कर्म करत असताना त्या कर्माला 3 प्रश्न विचारायचे। हे योग्य आहे का? योग्य असेल निश्चित ते काम करा, तुमचं कधीच वाईट होणार नाही। पण त्या कर्माला विचारा, शक्य आहे का, योग्य आहे का, शास्त्र शक्य आहे का, आपली पात्रता। नाहीतर स्पष्ट सांगितले माऊलीनं, बळवीन शक्ती बोलू नये। जर आपल्यात बळ नसेल ना तर बोलायचं नाही, बोलून काही उपयोग होत असला तर बोलाव।
तिसरी गोष्ट महत्त्वाची, हे केल्यावर आम्हाला फळ काय, प्राप्तव्य काय? कारण नियम आहे, प्रयोजन मनुद्दिशन मंदोपी प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख माणूससुद्धा एखादं कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाचा विचार करतो. त्याला शास्त्रामध्ये प्रयोजन म्हणतात. आणि करता कशाहून ठरवायचा शक्य आहे का? शास्त्र कशाहून ठरवायचं आवश्यक आहे का? आम्हाला आवश्यक नसेल ते करू लागल्यावर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. आज आपण या ठिकाणी नैमित्तिक कर्मामुळे जमलो. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित कर्म हे 4 विहित कर्माचे प्रकार आहेत. विहित म्हणजे शास्त्रानं करा म्हणून सांगितलेलं, ते केल्यावर कधीच वाईट होणार नाही. निषिद्ध कर्म जे करू नका म्हणून सांगितलं. शास्त्र सांगतं तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय, असदो मा सद्गमय. असत्याकडून सत्याकडे जा, दुःखाकडून सुखाकडे जा, अंधाराकडून प्रकाशाकडे जा. आणि हे करत असताना तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयची. आम्हाला निश्चित फळ पाहित नसेल तर ज्याला कळतं त्याला विचारावं. पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज काय लाज राखील. आम्ही जन्माला आलो त्याची लाज देव राखील का? आम्ही कोणतं कर्म करावं, देवानं कशामुळं जन्म घातला. आणि हे करत असताना आपल्याला दुःख होत असतं. कधीही लक्षात ठेवा, साधनामध्ये दुःख आहे आणि साध्यामध्ये सुख आहे. चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. कष्ट करावं अगोदर आणि त्या कष्टानंतर जे फळ मिळतं, परमार्थामध्ये कष्ट आहेत. क्षूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. शास्त्रानं सांगितलंय, तलवारीच्या धारेवर अनवानी पायानं चालत असताना जे त्रास होतो तो त्रास साधकाला होतो. कारण विषयामध्ये गुंतलेला त्याला विषयच गोड वाटतात. त्याला शास्त्रानं पामर म्हटलंय. ज्याला विषय कळाले पण निकृष्ट विषय कळत नाहीत, जरा भारीचं पाहिजे. साधे भजने नको, गायक पाहिजे. साधा स्वयंपाक नको, आचारी पाहिजे. आणि तुम्हाला माहीत आहे, जास्त आचारी झाल्यावर स्वयंपाक बिघडतो. हे बाहेरून म्हणणारे जास्त आणले, हे नेहमीचे टाळकरी आवाजच काढीनत. म्हणावं लागायले, म्हणा म्हणा. ते म्हणले हायत न बोलविले आले, त्यांना सांगा ना, ते निमंत्रित आहेत, आम्ही नेहमीचे आहेत. नितमड त्याला कोण रड. कधीही लक्षात ठेवा, आपण बनत बनत बनजाज. आपण हळू 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 एकदम तुम्हाला मान मिळेल का? नाही. एकदम तुम्ही लोकप्रिय होताल का? नाही. अगोदर तुमच्या मनाला पटलं पाहिजे. आणि म्हणूनच काही प्रेमाचे माणसं सोडले तर माणसं म्हणते, आमच्या सुरेशला, बालाजीला कित्येक जण म्हणत होते, केशव महाराज नितमड 50 वर्ष झालं कार्यक्रम करते, जरा भारीचा बोलवा. हां, त्यांनी सांगितलं, बाबा माझ्या वडिलाचा विश्वास केशव महाराजावर होता. त्यांनी म्हणल्यामुळं सप्ताह सुरू केला. एक पंगत करता करता 8ही दिवसाचा खर्च
कलाकारासहित जेवण्याखाना पुन्हा पंक्तीसहित दोघा भावानं माधवांना आणि कुंडलिकराव माधवांना गेले. त्यावेळेसही मी कीर्तन केलं. आजही या मुलांनी नातवानं योगेश त्या राजेश्वरानं सगळ्यांनी सांगितलं. माझ्याकडं आले आमचे प्रभू वगैरे सगळी प्रेमाची मंडळी, असा असा कार्यक्रम आहे, पण हे 2 दिवस कार्यक्रमाच्या गडबडीचे असल्यामुळं मंगळवारी आपण कार्यक्रम करू. महाराज, कालचा कार्यक्रम माझा भिवंडीला होता. काही माणसं म्हणतील महाराज छापलेलं तर दुसरे चंद्रशेखर महाराज देगलूरकराचं नाव आहे, तुम्हीच कसे? देगलूरकर यांचे मावस भाऊ वारले आणि ते म्हणले 3 दिवस सुतकामध्ये मी कार्यक्रम करणार नाही. मग मदन दादानं सांगितलं मग कोणाला बोलवा तुमच्या जागेवर? सगळ्याला माहीत आहे सबके गैरहाजरी में केशव, जिथं कमी तिथं आम्ही, कोणी नसलं मी असतो. आणि काही माणसं म्हणतात नाही दुसऱ्याच्या नावावर मी कार्यक्रम करीत नाही. मी का करतो? लोकांना परमार्थामध्ये बिघड झालेल्या नाव ठेवायची सवय. ठरलेला महाराज नाही आला कशाला बोलवितात, कशाला मागं लागला तुम्ही, आणि ते काही कमी पाकिट घेत आहे का? आपला केशव महाराज दिया उसका भला नाही दिया उसका भला. आणि ह्या दोघाही भावाला माहीत होतं. कीर्तन माझ्या गळ्यात विना असताना उत्तमराव दक्षिणा देऊ लागले. मी म्हणलं मी कीर्तनात आहे, पैसे घ्यायला नाही म्हणत नाही मी. फाटकी नोटसुद्धा चलती, जोडलेली सुद्धा चलती, 10ची 20ची जोडली तरी चलती, न चालणारे पैसेसुद्धा चलतेत, बिघडलेले माणसं चलतेत, नासके नारळ चलतेत, सुकलेले फुलं चलतेत. महाराज तसं या मुलांना सांगितलं बाबा, वडील गेले, अचानक गेले. झिजून झिजून मरणारे माणसं, घरातले माणसं मरणाची वाट पाहतात. चटकन जाणारा मनुष्य म्हणतो बोलत बोलत गेला की हो. माऊलीनं ती भाषा वापरली, झाकलीये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. माणसाला दुःख वाटावं गेलं म्हणून कळाल्यावर, नाही तर गेलं बरं झालं गावची पिढा गेली. काही काही माणसं मेल्यावर सुद्धा त्याला सोडित नाही. एका गावामध्ये असाच होता आणि त्याचा ग्रुप. संतन को संतन मिले हो गई 2-2 बात, गधे को गधे मिले हो गई 2-2 लात. 2-2च कशामुळं कितीवी. मग हे जे होता माळकरी नव्हता, गण लावायचा नाही, देवदर्शन करायचं नाही, पूजापाठ करायचं नाही, उलट महाराज साधू संतांची टिंगल करायची. असा ग्रुप मिळालेला त्यांनी खाओ पिओ मौज करो गावच्या लोकाला त्रास द्यायचा. आणि कधी जे आपोआप येतं ते त्रासदायक असतं, जे शिकावं लागतं ते शास्त्राचं असतं. श्रीमंत महाराज तुम्हाला सहजच आ म्हणल्यावर स्वर आला का? रागा रागिनी आरोह अवरोह डायरेक्ट कसं तुम्हाला वाजवताना सरपटी लग्गी उठावणी मुखडा रेला हे आपोआप आलं का? असं असं करू लागलं की हे शिकावं लागलं ना. व्यंकटरावजी तुम्ही MA पर्यंत शिकलात, तुमच्या नंतर तुमच्याच कॉलेजमध्ये मी होतो, मी अभ्यास करीत नव्हतो. यांनी सांगितलं महाराज आपले कीर्तन भजन करा, हे तुमच्या नादी नाही, तुम्हाला येत नाही. मग यांनी सांगायचं शाळेत असल्यापासून बघून तरी लिहाणं पास व्हा, बघून लिहा पास व्हा. तुमचे वडील आजोबा सेवा करीत होते, त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, कीर्तन भजनाकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही एकुलते आणि काय असेल त्या महाराज एकुलते एक लेकरं बिलिंदरच असतात. माझ्याकडे बघा ना, बरोबर आहे ना गुरुजी माऊली? बिलिंदर नाही तर कोणीतरी मनुष्य आळंदीला संस्थेमध्ये शिकायला गेल्यावर
मोठे वाकून पैसे घेऊन सिनेमाला जाईल का? तुमच्या इथं कीर्तनाला येऊन कीर्तन संपल्यावर पत्ते खेळत बसल का? कार्यक्रम इकडं सोडून पोहायला जाईल का? मनाला नसलं आवडत त्याला परमार्थ म्हणावं, आणि मनाला जे आवडतं पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे आवडतंय, आणि ह्या आवडीमुळं विषय ओढी भुलले जीव. विषयाच्या ओढीनं काय आमच्या तुकोबाऱ्याने सांगितलं, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटिता कुंप काठी खुंट दर्डिना पाहे, आधार नाही कोणी मज बापना माई. कारण नियम आहे, जिथं आपल्या कर्माचं फळ दुःख मिळतं त्या दुःखात सहभागी सगळे होतात, वाटून घेत नाही. दोघ जणच आहेत जे तुम्हाला दुःखातून सोडवू शकतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, म्हणे तुला सोडविना, म्हणे तुला सोडविना, तुका म्हणे तुला सोडविना. एका चक्रपाणी वाटोनिया, एका चक्रपाणी वाटोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. हे म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. एका चक्रपाणी वाचोनिया सोडविना कोणी. मग हे आम्ही जवळ केलेले माझे माझे म्हणून आम्ही जवळ करतो. केहून या छंद माझे माझे हे जवळ करतो. ते काय सुंदर सांगितलंय. माता पिता बंधू बहिणी पवती निर्माण, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती मान. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडण. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो दुःखाची मांडण. एकला दुःख भोगे कुंभ पाक जात, एकला दुःख भोगे तेथे कोणी सोडवेना, एका सद्गुरु वाचो. 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 धर्मदा दैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चार. धर्मदा दैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चार. माता पिता बंधू बहिणे कोणी न पवती निर्वाण, माता पिता बंधू बहिणे कोणी न पवती निर्वाण. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडण. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो दुःखाची मांडण. एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जात, एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जात. तेथे कोणी सोडविना, तेथे कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोनी, एका सद्गुरु वाचोनी. धर्मदा गोस दैवाचा देवा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो
देतो त्याचे नाव उच्चार तेथे कोणी सोडविना तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी एका सद्गुरू वाचोनी धर्मदागो सदैवाचा तो परोपकारी आदरा दृष्टी देतो त्याचे नाव माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी एवढंच नाही शेजीची कामीन दूर राही ज्याच्या शब्दावर मायबाप सोडले धर्मेच अर्थेच कामेच असं वचन देतो नवरदेव मग ती मुलगी सांडोनिया कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी आपलं कुळ आपलं गोत्र सगळं सोडते आणि त्या नवऱ्याची इथं सेवा करते सांगा ती तरी जवळ येते का नाही इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची सुख आहे तोपर्यंत जवळ सुख नसेल तर दुःखामध्ये माणसं का विसरतात दुख में सब सुमिरन करे सुख में करे ना कोई सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय दुःखामध्ये देवाची आठवण एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून बहु दूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे तुझ्याशिवाय कोणी सोडू शकत नाही तुझवीन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा मी न देखे कोणी दुजा त्रिही त्रिभुवनी त्रैलोक्यामध्ये बघितलं तुझ्याशिवाय कोणी सोडवणार नाही कारण सुख आणि दुःख हे आपल्या कर्माचे फळ आहेत आणि त्या कर्माचा तराजू भगवंताच्या हातात आहे मी बोलतो म्हणून ऐकू नका संत बोलतात धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची धर्माची तू धर्माची मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मग सोड मग सोड तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती म्हणून शब्द येतो धर्मस्ततो जय धर्मो रक्षती रक्षिता तुम्ही धर्माचं पालन केलं संकटामध्ये दुःखामध्ये धर्म तुम्हाला सांभाळतो दुःखातून सोडवतो आणि परमात्मा धर्माची मूर्ती असल्यामुळे त्याच्या हातात तराजू आहे जेने जेने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे पण देव देव म्हणून सोडवित नाही त्यालाही गुरु व्हावं लागतं हे प्रमाण असं लक्षात तुमच्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे खूप दुःख सहन केलं महाराज दुःख जर जगाला आवडत नाही तर का होतं आपल्या कर्माचं फळ लहान लहान लेकरं सांगू शकतील नेहमीचा विषय बापू खडीसाखर कोणी खाल्ली तर गोडच लागल ना मिरची कोणी खाल्ली तर तिखटच लागल बर्फाला कोणी हात लावला तर गारच लागल
विस्तवाला कोणी हात लावला तर चटकाच बसत. मग विस्तवाला हात लावायचा आणि गार लागाव असं तुमचं मन म्हणत असलं तर काय उपयोग आहे? हां, दुःख देणारा संसार करायचा नको असेल ते देवानं, शास्त्रानं, गुरुनं, वेदानं, उपनिषदानं जे करू नका म्हणून सांगितलं ते करायचं. खाऊ नये ते खायचं, पिऊ नये ते प्यायचं, वागू नये तसं वागायचं आणि पुन्हा म्हणायचं देवा आम्हाला दुःख झालं. माऊलीनं सांगितलंय दुरितामुळं दुःख होतं, दुरिताचे जाळे उगवणी म्हणून शब्द आहे दुरिताचे तिमिर जाऊ. दुःख जाण्याच्या ऐवजी दुःख ज्याच्यामुळं होतंय ते कारण काढा. बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं. जेवायला बसला, घास घेतला भाजीचा खरटघोट, सासूबाई जावयानं सांगितलं मामी भाजी मला वाढू नका, लईच खरटजोड झाली, तोंडातच घालू वाटेनं. म्हातारीनं सुनाला विचारलं सुनबाई भाजीला फोडणी दिली, मीठ टाकलं होतं का? हो आत्या, तेल तिखट मीठ सगळं व्यवस्थित मसाला वगैरे टाकला. मला वाटलं तू टाकलं नसेल म्हणून मी टाकलं. आता दोघीनं मीठ टाकल्यावर खरट झालं. सासू म्हणली सून टाकील, सून म्हणली सासू टाकील, वरणाला दोघीने टाकलं नाही. मग आमच्या तुकोबारायनं सांगितलंय 350 वर्षापूर्वी सुद्धा का रुचीने दि अन्न त्यात नसता लवण. मीठ नसल तर अळणी खाऊ वाटत नाही. मग मीठ टाकलं ना, जास्त झालेलंही जमत नाही. माणूस तितका संसारात असावा जितकं भाजीला मीठ लागतं. कमी पडलेलंही जमत नाही. संत महात्म्यानं सांगितले सुखे करावा संसार. कोणी सोडला? सगळ्यांनी केला. तुकोबारायानं तर महाराज इतका संसार जोशमध्ये केला, करोडो रुपयाचा व्यापार धंदा केला. पण दुष्काळ पडला. लोकाला मागायला गेले की लोक म्हणायचे मारा तोडा काही करा. दुष्काळ पडलाय, पाऊस पडला नाही, शेतात पिकलं नाही, आम्ही काम करू शकत नाही, आमची जगण्याची पंचायत आहे. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. अहो साध्या गोष्टी सोडून द्या. तुकोबारायासारख्याची एक बायको पहिली लोहगावची, मामाच्या गावची, आणि एक मुलगा संतू नावाचा मुलगा आणि रखुमाई नावाची बायको दुष्काळामध्ये अन्न करून मेली. दुसरी होती ती जिजाबाई, पुण्याच्या आप्पाजी गुळवे यांची लाडकी लेक, श्रीमंतीत वाढलेली. अगोदर श्रीमंती आली पुन्हा गरिबी आली तर आपली मन आहे ना, श्रीमंती आल्यावर माजू नका, गरिबी आल्यावर लाजू नका. कारण माजलं तरी जगायचं आणि मरायचं, आणि लाजलं तरी जगायचं आणि मरायचं. आयुष्य आहे तोपर्यंत. तुम्हाला खोटं वाटल, पंक्ती मीच दिल्या कुंडलिकरावना, करा म्हणलं. 1, 2, 3 कार्यक्रम केले. मीच तुम्हाला खर्च सांगितल्यावर दक्षिणा नको. त्यांनी म्हणले महाराज तुम्ही घेत नाहीत ना. सुरेशच्या लग्नामध्ये, बरोबर आहे का बाबा? कुठे गेला सुरेश? हां, लग्नामध्ये त्यांनी अंगठी घातली. काही लोक म्हणले महाराज त्यांचं लग्न तुम्हीच नटायलात, तुम्हीच कपडे. त्यांना म्हणलं होतं विचाराय कपडे नको बाबा, कारण मला धार्जिन नाही. कपडे घेतले त्यांनी लगेच. हे म्हणले पुन्हा पुन्हा पटणार नाही, तुम्हाला कसं लागतंय ते. घेतले, आणून दिले, शिवायला टाकले, नेसणार. आपल्या घराजवळचे लवाराचे. अचानक रात्रीच त्यांची मंडळी मेली. आता मित्र आम्ही एका वर्गात शिकलेले, ती बाई मेली.
आणि त्यांच्या देखत ते रडारडी होत असताना मी नवे कपडे घालून निघालेलं बरं वाटतंय का? अरे तुम्हाला दुःख झालं तर मी हसलेलं बरं वाटतंय का? तुम्ही LLBला नापास झालात, मी म्हणाव का दत्तरावजी बरं झालं नापास झालं, मी बी नापास होतो. या दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर सुख मानलं त्याला जास्त पाप म्हणतात. मग दुसऱ्याला सुख झाल्यावर आपण सुखी व्हायचं. तुका म्हणे सुख पराविया सुखे, मग त्याला चांगलं म्हणते. बघा दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख. अरे कोणीतरी मनुष्य दवाखान्यामध्ये मसन वाट्यामध्ये हसलाय का आजपर्यंत? त्याला बरं जरी वाटलं तरी हसलाय का? मला दवाखान्यात टाकलं, माणसं भेटायला यायचे, हे सगळे माणसं आले होते भेटायला. मग नामदेव राय बंकटरावजी तुम्ही आल्यावर बरं कीर्तनात हसून गेलो, आता कसं इंजेक्शन कसं आहे असं म्हणलात का? तिथं त्याला धीर द्यायचा. बाबा काळजी करू नका, डॉक्टरला सांगितले, डॉक्टर इलाज करायला आहे, दुरुस्त होताल, मरणाची भीती बाळगू नका. मरणाची भीती आणि जगताना दुःख या दोन गोष्टी माणसाला जास्त त्रास देतात. मग सुख आहे मजेशीर खाओ पिओ. बरं हे करणाऱ्याला कळत नाही का हे वाईट आहे म्हणून? कोण म्हणतं कळत नाही? काही माणसं म्हणतात महाराज आम्ही भोळे माणसं, शास्त्रन पुराणन वेदन आम्हाला काय माहीत. चला राग येऊ देऊ नका. बिडी वाटणाऱ्याला बिडी वाईट आहे म्हणून कळत नाही, सिगरेट वाटणाऱ्याला सिगरेट, गांजा वाटणाऱ्याला गांजा, मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही. मटण खाणारा असा जाऊ लागला आणि आम्ही परळीतून निघालो, चोपदार होते, चोपदारानं सांगितलं थांबा थांबा थांबा, कुंडलिकरावचा गोड जेवण आहे आणि उखळीकर केशव महाराजाचं कीर्तन आहे, चला कीर्तन ऐकून जा. नाही का सोमवार होता, परळीमध्ये मटण खाल्लं नाही. आज आमच्या दोस्ताने पार्टी दिली, वाईट वक्त खाल्लं, दारू पेली, तुमच्या कीर्तनाला येऊ शकत नाहीत. त्यालाही कळतं आपण खाल्लेलं वाईट आहे, पेलेलं वाईट आहे. काही माणसं म्हणतात महाराज दारू, बोलणं विकत घ्यावं लागतंय, पण दारू पिलं की काही सुधरत नाही. कोण म्हणलं सुधरत नाही? कितीही पिऊ द्या, अंगावरचा कपडा नसू द्या, हगणं मुतणं महाराज त्या दारूच्या नशेमध्ये होऊ द्या, त्याला पसाभर लेंड्या द्या आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके खाय रक्त वाटतंय. ते बघत आहे ना असं करतंय, काय महाराज काही म्हणायला मला काही कळत नाही का, लेंड्या द्यायला काळे मनुके म्हणायला. 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला म्हणायची 200ची, बंद होईल लवकर खर्चून टाक. 2वर 1च शून्य, 2 शून्य असले तर 200, 1च शून्य, इसाची नोट 200 म्हणायला. त्याला कळतंय, त्याला बोलायची वेळ येऊ देऊ नका, मनानं बोलतंय ते. त्याच्याकडे बघितलं की जय हरी महाराज जय हरी, कीर्तनाला निघाले. हो बाबा मी वाईट वक्त पेलोय बघा, हे पेणं काय चांगलं आहे का? तब्येतीचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, शास्त्राचं वाटोळं, देवधर्माचं वाटोळं, कोणी चांगलं म्हणत नाही, पिदकडं पिदकडं म्हणतात. महाराज एक सांगू? मी म्हणलं सांगा. आता काय नको म्हणलं तरी ते बोलतंयच, मग कशाला बोल बाबा. या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. समुद्र मंथनातून निघालेली दारू लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा, तिला वारुणी म्हणतात. ती किक बसत नाही, सॉफ्ट ड्रिंक असते. म्हणून कृष्णाची बायको जांबुवंती, तिचं पोरग जांबुवंतीचं पोरग सांब नावाचं अतिशय सुंदर होतं. त्यानं मैरेक नावाची दारू काढली, ते पेले सगळे यादव. 56 कोटी कृष्णाच्या 16,108 बायका, प्रत्येक बायकोला 10 पोरं 1 पोरगी, असे सगळे पेले. आपसापसामध्ये मारामारी केले, खल्लास झाले.
एवढी द्वारका कृष्णाची त्या भगवंताला पायाला बाण लागला, अरे माग दिवा लावायला कोणी राहिलं नाही. एवढा कृष्ण परमात्मा पूर्ण ब्रह्मकृष्णनाथ, त्याचं सुद्धा असं वाटोळं झालं. दारू काय चांगली आहे का? भागवत ऐकले का महाराज? आता ती मला म्हणायले, मग हे भजने काय म्हणू लागले, महाराज आम्हाला वसवस करता, टाळ वाजवा, भजन करा, बोला बोला, उभा राहा, असं करा, सेवा करा, आणि तुम्ही त्याला बोला की. आम्ही म्हणलं मी बोललेलंच ते बोलायलंय ना. मी एवढं सांगितलं असतं ना की ह्या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. जो मोले मदिरा खाये तेने मध्ये नाचे गाये, मा जेने ब्रह्मानंद सेविला आहे, तू केवी राही उगला. कळत आहे पण काय करावं, आदत से मजबूर आहे. नाही दारू प्याले की टेन्शन येतं, वेळेवर चहा नाही प्याला की डोकंच धरतं, म्हणजे नाही खाल्लं हातपायाचा गळाटाच होतो. काय करू मन आनावर, हे काय करू मन आनावर, काय करू मन आनावर, काय करू मन आनावर. त्यांना माहीत आहे महाराज ठरवित आहे आणि उशिरा येत आहे, पण मै देर करताना देर हो जाते. काहीतरी प्रसंग येतो आणि उशीर होतो. तसं त्या माणसाला माहीत होतं, पण वाईटाला गिऱ्हाईक जास्त असतात. कधीही लक्षात ठेवा, दूध घरोघर फिरतं, दूध घ्या दूध, दूध घ्या दूध, असं आजपर्यंत कुठंतरी कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये, चारी युगामध्ये दारू घ्या दारू म्हणून फिरलंय का? माणसं बरोबर विचारतात. खरं सांगा, तुमचा गंध बघून, माळ बघून विचारतात का महाराज कुठं मिळती? गंध नाही, महाराज डोळे टरवाटलेले त्याला विचारतात कुठं मिळती. ते म्हणलं हाय पण तिकडं घाण येते, तिकडं आडबाजूला आहे. महाराज मलाही कधी कधी आश्चर्य वाटते, आपण घर बांधताना, देव बांधताना, देऊळ बांधताना विचारतो ज्योतिषाला, कुणीकडं तोंड असावं, कुणीकडं दार असावं, कुणीकडं खिडकी असावी. वास्तुशास्त्रज्ञाला मला अजून कळालं नाही, दारूचं धंदा ज्या ठिकाणी करतात ते मसनवाट्याच्या शेजारी, हगंदारीच्या शेजारी कुठंही असलं तर तिथं हुडकीत जातात. मी म्हणतो नाही, कबीर महाराज म्हणतात, गोरस घर घर फिरे उसे पूछे न कोय. किती माणसं परळीच्या भोवतालून दूध विकायला येतात. हां, आमचे माऊली विकून विकून शिल्लक राहिले की मग कुठं विकणं ना, मग वापस नेण्यापेक्षा काकूला म्हणतात घ्या खा, हां फुकट. तसं ते खाणारे पिणारे जे खाऊ घालते. अजून बघा, जनावराला जे मारतंय बरोबर शिंग त्याच्यावर रोखतंय, आणि जे चारा पाणी करतंय त्याला बघितलं की जनावर उठून राहते. मग जनावराला जे अक्कल आहे ते आपल्याला नसावं का? भरपूर खायचं, भरपूर प्यायचं, मस्त बैठक, त्यानं हाय पैसा म्हणून उधळायचे. कळतंय म्हणून शब्द श्रीमंत महाराजांना सांगितलं, काय करू मन अनावर. मनाला आवरण्याकरता तर परमार्थ आहे. कीर्तन, भजन, पोथी, पुराण, शिक्षण कशा करताय? मनाला आवर. हे वाईट आहे, हे चांगलं आहे. सारासार विचार हरिपाठ, सार आणि असाराचा विचार. आपण धान पेरतो, तणकट मनाने येतं, तसं वाईट गोष्ट मनाने येते. परांच खाणी व्यत्रणच स्वयंभू. मग ज्यानं बैठकीमध्ये पैसा भरपूर असल्यामुळं त्याला खाणारे पिणारे दोस्त, मग आंघोळ केली की त्याच्या इथं जर बसायचं आणि त्याने खाय. महाराज त्यानं चांगलं झालेलं दाखवायचं नाही. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका. जिकडं जाईल तिकडं सहज बोलणे हेंडगा लावणे. नवीन प्रमाणे हे तुकोबरायचं नाही.
तुकोबारायचं प्रमाणे सहज बोलणे ही तर उपदेश. सहज जरी बोलले तर जगाचं कल्याण. केशव महाराज हां, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. पण यानं बोललं, भाऊ भाऊ एका मनानं राहिले. अण्णा ये बसा, नाही नाही शेताकडे जातो. कमाल आहे, तुमचा भाऊ फटफटीवर गाडी मोटर घेऊन फिरते आणि तुम्ही शेतात राबतात लगे वाटण्या. ह्यांच्या बोलण्यानं जावा जावा एक मनानं घरात राहू लागले. घर कसं कुटुंबासारखं, 4 भाऊ 4 जावा, माय बाप सगळं एक मनानं. ह्यानं यायचं कधी बी आलं की तुझा स्वयंपाकच नुसते धुराट डोळे, लाल ऊन डोळे तुझे. जाऊ बघ ना कशी चटक मटक पावडर आणि लिपस्टिकन लावून फिरती. लगेच वाटण्या, मीच का करू स्वयंपाक, तुम्ही करा. नवरा बायकोचं भांडण, वहिनी सोडा का सोमवार, नाही नाही ते परळीला गेले, ते आल्यावर सोडायचं आहे. हां बघितलं गाडीवर, पण दुसरीच बाई होती. आता मला सांगा, खरंच त्या बाईला स्वयंपाक करायला मन लागेल का? कोणाला घेऊन फिरले असतील त्यांचा भरोसा नाही. आणि ते पहिल्यासारखं घरात थांबत नाहीत, घरात मनमोकळेपणानं बोलत नाहीत, सारखं बाहेर बाहेरच असतात. हे आलं बाजारातून बेजार होऊन, म्हणला वाट जेवायला सोमवार सोडला नाही, नाश्ता पाणी चहासुद्धा पेलो नाही. आजीला बरोबर घेऊन फिरला, तिला मागानं. आणि तुला कोणी सांगितलं? म्हणले बापूजीनं सांगितलं. याची खरी सेवा होती. गेलं बापूजीला मनगटाला धरून आणलं. काय बोललास रे म्हणले बायकोला, हे आमचं भांडण लावलं. हा वहिनी मनावर घेऊ नका, इहरीच बोललो. अरे तुझं झालं येईल, पण हाणामारीची वेळ आली ना. हां तसं लोक म्हणायचे चांगल्या मौतीनं मरणार नाहीसे, ते म्हणला मेल्यावर सुद्धा भांडण लावील. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेल्यावर, अरे मेल्यावर कोण आहे तुला मागणं मोरीन खंडोबाची वारी. मला पुष्कळ जण म्हणतात महाराज पैसे पैसेच करतात. हां तुमचे वडील आजोबा चुलते दिया उसका भला, नाही दिया उसका भला. आणि तुम्ही इतके असले तर येतो, नाही तर गाव सोडून देतो. पिढ्यान पिढ्या तुमच्या नावावर चाललेलं आणि पैसे जास्त मागितले, गावानं महाराजच बदलला. म्हणलं काय हरकत नाही, 20 घर 30 घर भिकाऱ्याला 40 घर. इकडं नाही तर मुंबईला, नगरला, नाशिकला भरपूर पैसे देणार आहेत. हां योगानं तुम्हाला आता रोजगारी मिळणार नाही का? 1,500 आणि 3,000 आणि 2,000 बहिणीच्या नावावर यायले तर काम न करता येऊ लागल्यावर काम करा वाटते का? काही काम न करता तुम्ही मला गाठ पडली की दक्षिणा देऊ लागल्यावर मी काम करील का? नाही. यांना म्हणल्यावर सुद्धा देणार नाही. आणि ते न म्हणता देते, त्यानं दिलेले घेत नाही आणि हे देतच नाही. दोन्ही सारखेच. हां योगानं मेलं, पण कसं मेलं माहिती आहे? कोणाड्यात पाय ठेवून मेलं. तिरप काही काही माणसं झोपतेत बघा, कानवडं होऊन असं मांडी घालून, तसं कोणाड्यात. 2 दिवस दिसलं नाही, चांगला माणूस दिसला नाही की माणसाला काळजी वाटते. वाईट माणूस दिसल्यावर काळजी वाटते का? वाटते का घाण दिसाव? पण महाराज अरे ते बघा, सोवण्यातून पोरग पाठवलं, त्याने दरवाजा उघडला, ते 2 दिवसानं ताटलं होतं. मग आता त्याला काय हरिपाठ म्हणून त्याच्यावर पाणी ओतणार आहेत का? गरम पाणी. आणि मग मंत्र म्हणणार आहेत का? गंगेचे मुनीचैव गोदावरीन. बडं बडं पाणी ओतलं, कपडा गुंडाळला आणि तिरडीवर झोपवल्याबरोबर ते पाय वर, पाय दाबले, माणूस उठून बसायचं. अरे असं कसं? वाक म्हण ते ताटलेलं होतं, ताकदवान होते, दाबूनच महाराज बांधलं. चला मग आता खंदेकरी हरिपाठ म्हणणारे आणि महाराज येतील का? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष उचलले, निघाल्यावर गावाच्या बाहेर एक खानावळ होती, बियर बार. अजूनही बघा बारकाईनं बियर बार, मटन हॉटेल गावाच्या बाहेर का असतात? चोरून खाणाऱ्याला, पिणाऱ्याला.
इथं गावात सगळ्याच्या दिक्कत जाता येत नाही. हां, म्हणून ते योगायोगानं मला गेले. आता कोण खाऊ घालील, कोण पिऊ घालील? चला, आहेत ना आपल्याबरोबर खांद्यावर का होईना. ती तिरडी टेकली त्या बिअर बारच्या दारात, मध्ये गेले, खाल्लं पेलं, बिल इतकं झालं. प्रत्येकानं सांगायचं बाहेर मालक आहेत, बाहेर मालक आहेत. अरे बोलवा ना त्यांना, तुम्ही चला. मालक उठले आणि ती तिरडी बघितली. हे बाबा, बिल नका देऊ, पण ही घेऊन जा, मडं घेऊन जा. ते म्हणला पैसे द्या. मेल्यावर सुद्धा पैसे काढले ना. काही माणसाचे मेल्यावर पैसे काढायलेत महाराज त्यांच्या नावानं. लक्षात ठेवा, वाईट मार्गानं आलेला पैसा तुमच्याकडं असो, माझ्याकडं असो, देवाकडं असो, संताकडं असो, वाईट मार्गानं आलेला पैसा मग कसा? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. मंदिर बांधायला, गोरगरिबाच्या लग्नाला महाराज, गोरगरिबाच्या शिक्षणाला, दुखण्याला, अडचणीत आल्यावर अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांना मदत केल्यावर, सहाय्य केल्यावर त्या धनाला महाराज मग होतं कसं? ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला चांगल्या कामाला मदत घडते. 2 कांड्या इतकीच आहे, गोड बोलल पण देणार नाही. आणि 2 कांड्याच्या खाली असली की ते माणसं कशाला काय एवढा खर्च करून, गाव जीव घालून, एवढे महाराजा आणून पुन्हा उठणार आहे का? ते मेलन गेलं. यावं जीवम सुखम जीवेत ऋणं कर्तवा भस्मी भूतस्य देहस्य पुनरावगमन कोण येणार आहे? आणि काय करू महाराज? येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उदर. अन्नदान करणाऱ्याला अजून गरिबी आलेली नाही. म्हणून महाराज, जसं वाईट मार्गानं आलेला पैसा, तसं सत्कर्मानं आलेलं दान, तसा देव आपलं कार्य करत असताना ज्यानं सत्यकर्म केलं, सत्यकर्माला सहाय्य झालं, त्याची मनोकामना पूर्ण करतो. पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटतं. तुकोबारायाचा गाथा खालून वरून दगड बांधून इंद्रायणीमध्ये बुडवला आणि 13 दिवस गाथा कोरडा राहिला. इंद्रायणी 13 दिवस बुडल्यावर 13 दिवस वाह्या रक्षोनी उदकी. माहिती आहे का कशामुळं? तुकोबारायाकडं सावकारी असताना लोकांनी दुष्काळ पडला म्हणून देणं दिलं नाही. दुष्काळी आटेला द्रव्य नेला, मान स्त्री एक अन्ना कन्ना करता नेली. लोकांकडं नाहीच तर काय मागून उपयोग आहे? असल्यावर देत नाहीत म्हणून त्यांनी कर्जरोख्याचे खाते दगड बांधून इंद्रायणीत बुडवले. त्या इंद्रायणीवर उपकार होता ते खाते बुडाल्याचा, म्हणून अभंग बुडू दिले नाही. जास्त कशाला? एवढाही खडा पाण्यात टाकलं तर बुडतो ना. त्या खड्यापेक्षा कितीतरी जाड लाकूड पाण्यात टाकल्यावर का बुडत नाही? त्या पाण्याला कळतंय या झाडाला पाणी दिल्यामुळं झाड मोठं झालं, मी कसा याला बुडू? तसा देवाला कळतो हा माझ्या चिंतनाकरता झिजतोय, यांची मनोकामना पूर्ण करावी. मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं, अंगदाच्या रूपानं, उद्धवाच्या रूपानं आणि कलियुगात नामदेवरायाच्या रूपानं देवाची सेवा केली. त्या देवाच्या सेवेचा परिणाम नामदेवरायानं सांगितलं 100 प्रमाण करील, आणि झाले नाहीत म्हणून 13 जणांनं भगवंताच्या पायरीजवळ देह सोडला, समाधी घेतली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे वरी देती.
आणि मग राहिलेलं काम शास्त्र सांगतं, माऊली सांगतात, कर्मी जे उरावे तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाविका. ते कर्म अभंगाचं शिल्लक राहिलेलं नामदेवरायानं तुकोबारायाचा अवतार घेऊन देवानं नामदेवरायानं नामदेवे केले. स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. आणि तुकोबारायानं अभंगाची पूर्ण कल्पना वचन दिलेले अभंग पूर्ण केले. माझं काम संपलं आता दिसो नये जना ऐसे करिगा नारायणा. झिजून झिजून नाही. 42व्या वर्षी काम संपलं तुकोबारायचं. 22व्या वर्षी काम संपलं ज्ञानोबारायचं. ज्ञानोबारायानं 22व्या वर्षी समाधी घेतली. तुकोबारायानं 42व्या वर्षी देवाला सांगितलं, देवा येऊन घेऊन जा. मग प्रयाणकाळी देवे विमान पाठविले. काही माणसं उगच लिहिते, खून झाला, असं झालं तसं झालं. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी. आमच्या देखत समोर पडलं. आणि मग निळोबारायानं अनुष्ठान केलं. 42 दिवसानं तुकोबाराया अनुग्रह द्यायला आले. केला निळा केला निळा केला निळा पावन. संताजी जगनाडे नावाचे सुदुंबऱ्याचे तुकोबारायचे अभंग लिहून घेणारे, त्यांनी सांगितलं तुमच्या हातानं मूठ माती द्या. तुकोबाराय अगोदर गेले. संताजी जगनाडे गेल्याबरोबर लिंगायत असल्यामुळं मिठामध्ये पुरायचं. खड्डा खणला, मीठ टाकून पुरलं, मुंडकच वर आलं. अरे म्हणले मुंडकं वर आलं पुरानं. खाली जास्त खणलं, मीठ टाकलं, दगडं ठेवले तरी मुंडकं. म्हणले एकच आहे. यानं तुकोबारायाला सांगितलं तर तुमच्या हातानं मूठ माती करा. आणि तुकोबाराय अगोदर गेले. सगळ्यांनी अभंग म्हणले तुकोबारायाच्या शेवटचे निर्याणीचे. तुकोबाराय आले, 3 मुठी माती टाकली आणि संताजी जगनाडेचा देह मग खाली गेला. महाराज तसं तुकोबारायानं काम संपल्यावर देवाला विनंती केली, देवा माझं काम संपलंय, आता मला घेऊन जा. मग तुकोबारायाच्या मनानं प्रल्हादाच्या युगामध्ये मनासारखं मरण आलं नाही. प्रल्हादानं भजन केलं. देवानं त्याच्या वडिलाला त्रास देणाऱ्याला, आता नशीब चांगलं आहे बरं का, नशीब चांगलं आहे वृक्षराजा, नशीब आपलं चांगलं आहे. भजन करणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला पैसे देऊन, पाया पडून, जीव घालून काय आवडतं, काय आवडतं. पण त्या काळामध्ये, हिरण्यकशिपूच्या काळामध्ये भजन करणाऱ्याला गोळ्या होत्या, मारून टाकणे. थोडे थोडके नाही, 11 प्रकारचे प्रयत्न केले. कड्याहून ढकलून दिलं, उखळत्या तेलात टाकलं, उखळत्या पाण्यात टाकलं, अग्नीमध्ये टाकलं, वाघ सिंहाच्या तावडीत दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, शस्त्रास्त्राचा मारा केला. कयादूला विष पाजवायला सांगितलं. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन, न जळे न बुडे नोहे काही, विषतेही अमृत पायी. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. आणि प्रल्हादाला हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर कडेवर घेऊन नरसिंह भगवंतांनी सांगितलं, प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतो हंते सुरोत्तम वरम रुणीश्वाभिमताम काम पुरुषमे अहम नृणाम. संपूर्ण जगाची मनोकामना पूर्ण करतो, माग. मी नामचिंतन घ्यायचं आणि तू मागायचं. मग घेण्या देण्याचा व्यवहार, याला परमार्थ म्हणत नाही. म्हणून आमच्यासारख्याला भजन कीर्तन करून प्रल्हादाला सोडवलं, आम्हाला का सोडवित नाही? आम्हाला का रोग, आमचा काय ॲक्सिडेंट, आमचे का ऑपरेशनं? आम्ही कीर्तनाचे पैसे घेतो ना. हे ते बहुत जोडती कीर्तन जयाची भजने भोगासाठी. भजन आमच्या भोगासाठी करतो, म्हणून देव म्हणतो तुमची आपली आपण करा सोडून.
प्रल्हादानं मागितलं काय नाही, त्यांचे 3 भाऊ मोठे लाद, अनुलाद आणि सल्लाद, त्यांनी नामचिंतन केलं नाही म्हणून त्याचं नाव नाही, पण प्रल्हादाचं नाव तिथंही तसं वाईट अवस्थेमध्ये अंगदाच्या रूपानं वालीला मारलं, अंगदाला युवराज्यपद दिलं, शिष्टाई करता अंगदाला पाठविलं, त्याच्या बापाला मारल्यावर त्याला शिष्टाई करायकरता का इतका विश्वास. 3ऱ्या अवतारामध्ये उद्धव झाले, 56 कोटी यादव मेले, उद्धव भागवत घेऊन बद्री केदारला निघून गेले, शाप लागला नाही. 4थ्या युगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं भजन केलं आणि अभंग पूर्ण झाले नाहीत म्हणून तुकोबरायाचा अवतार घेतला. काम पूर्ण झाल्याबरोबर तुकोबारायाला नेण्याकरता देव आले आणि देव आल्यावर तुकोबारायानं सांगितलं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. आणि तुकोबारायाला देव नेण्याकरता आल्यावर पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, त्यावेळेस तुकोबारायाचे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, शेवट तो भला बहु गोड झाला, गोड झाला, बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, जास्त गोड झाला. नुसता गोड होणं, जास्त गोड होणं का? देव नेण्याकरता आले. महाराज कुठं नेलं तुकोबारायाला? कुठं गेले तुकोबाराय? अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. हे भेटी रखुमाईच्या बरा, भेटी रखुमाईच्या बरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. संताचे नाम या स्वामी केशवाचे. हे सगळ्या संतांचं माहेर आहे. माहेर कशाला म्हणतात? जिथून जन्माला आलो तिथं गेलं की माहेर म्हणतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ज्या पाण्यापासून बाष्पीभवनाद्वारे ढग होतो, ढगाचं पाणी पडल्यानंतर ते जसं समुद्राकडे जातं तसं मग सगळेच मरणार आहेत ना. मरण्यामध्ये काय? त्या मरणाची महाराज युक्ती सांगितली. परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला. मागील परिहार पुढे नाही शिन, झालिया दर्शन एक वेळा. असं झाल्यावर तुकोबारायानं सगळं दुःख नाहीसं झाल्यावर आता बोलण्याची गरज नाही. तुका म्हणे वाणी गेली. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी.
आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा. गेली आता घेऊदानी, गेली आता घेऊदानी, आलो निजांच्या माहेरा, आलो निजांच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरात, भेटी रखुमाईच्या वरात, भेटी रखुमाईच्या वरात. हो हो भेटी, भेटी रखुमाईच्या वरात. बेटी रखुमाईच्या वरात. विठ्ठल जय जय हो. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. पुरिले पुरे पुढे क्षमा पराज महाराज नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा पराज महाराज